रात्री पाऊस पडून गेलं होतं, आज मस्त ऊन पडलं होतं. हर्ष शाळेत गेला, शाळेतून खिचडी घेऊन आला आणि ती खिचडी मला दाखवत होता. म्हटलं बघू दे, एवढी काही चव नसते त्याला, पण कसं मुलं खातात एकमेकाच्या नादाने. चला म्हटलं जाऊ द्या, तो खातोच आणि रमलाय तो शाळेमध्ये आता, तर चांगलं वाटतं मला. आज ना संध्याकाळी खिचडीचा बेत होता. व्हेज खिचडी म्हणा, व्हेज पुलाव म्हणा, आम्ही तर खिचडीच म्हणतो. आणि भाऊ आचारी होता, कारण की याला खिचडी एकदम परफेक्ट जमते आणि त्याच्या हातची सर्वांना आवडते. तो खिचडी बनवत होता इकडे, तोपर्यंत मुलांनी एवढा दंगा घातला होता. याचं काही ना काही असे उद्योग चालूच असतात. सकाळी रात्री तर शूट घेतलंच नाही, कारण की लाईटच गेली आणि काही दिसतच नव्हतं. आणि पहिलेच आमच्या घरामध्ये अंधार असतो. सकाळी उठून हे बघा, आई चहा पीत होती, याला सापडलं पंचपात्र आणि जे त्याला कुंकू वगैरे लावणं चालू होतं आईला. बघू शकता तुम्ही. त्यानंतर बाबूसोबत इतका वेळ मस्ती केली ना, तुम्ही फुल व्हिडिओ बघितलाच असेल. त्यामध्ये मी सांगितलंच आहे, याला नुसतं त्याला घ्यायचं असतं आणि तो काही राहत नाही त्याच्याजवळ. आणि हे नवीन शिकलो बरं आम्ही. चला, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.